पहिले पेट पूजा मग काम तुझ्या मग सनसेट खूप भारी दिसत होता म्हणून वाटलं बिरजूभाई इनका नाम बिरजूभाई आम्ही जनरल मध्ये चढलो आणि इथं बंद आहे टायर पंक्चर झालेले गुड मॉर्निंग मित्रांनो परत एका नवीन दिवसात सुरुवात तर आज 1 तारीख आहे आता आम्ही निघालेलो आहे CST कडे परत एकदा आणि आज आम्ही जाणार आहेत वापस औरंगाबाद माऊचं वगैरे सर्व सेटल वगैरे केलेलं आहे रूम झालं गाड्या वगैरे थोडं आणून दिल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता निघत आहेत आम्ही जिंतूरसाठी म्हणजे नाही औरंगाबाद जाणार आहे पहिले कारण की मित्राचं लग्न आहे जालन्यामध्ये त्याच्यामुळे जाता येत आता औरंगाबाद नंतर तिथून समोर बघूता काय काय होतं मी नाजे आणि हा प्रत्येक भाऊ ते राहणारे भाऊसोबत इथं मुंबईमध्ये ते पण जॉबसाठी झालेलं आहे तर भेटूता काय काय होते दिवसभरात दाखवता आता जस्ट ॲटोमधून उतरलो आणि ठाण्याच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि पोरं म्हटले जाऊ दे जेवणच करून ठेवता मग पहिले म्हटलं जेवण करता म्हणजे पहिले पेट पूजा मग काम तुझ्या मग सगळं नंतर बघता येईल तर आता जेवण करायचं थांबलेलं जेवण वगैरे करता मस्त आहे प्लेट वगैरे खाऊता आणि जाऊता मस्त आता थोडीशी शॉपिंग वगैरे करता आणि मग पुढची डेस्टिनेशन गाठवता. A few moments later. तर आत्ता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आम्ही मुंबई सोडत आहोत आता नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहेत. आता जात आहेत बघा इकडून गुड बाय मुंबई गुड बाय. आता इकडून जात आहेत म्हणजे आहे तिकडे रिझर्वेशन केलेलं आहे पण झोप येऊ लागली म्हटलं थोडं आता इतक्या लवकर झोपून काय करावं म्हणून म्हटलं बाहेर येऊन थांबा थोडं हवा वगैरे लागते तर झोप जाते थोडीशी. आता जवळपास औरंगाबादला उतरणार आहे आम्ही औरंगाबादला 4 वाजेचा बसलो म्हणल्यावर 12 वाजेपर्यंत पोहोचतो. मुंबईची लोकल कंटिन्यू एक गेली की एक चालूच आहे. इकडे एक गेली ती तिकडे एक चालली वापस भयानक. त्याचे तर 2-3 उभे आहेत 5-5 मिनिटाला. पिकअप इतकं भारी असतं लगेच घेते लगेच. आत्ता मुंबईच्या जवळपास 60-70 किलोमीटर इकडे आलेलं आहे समोर औरंगाबाद साईडला. सनसेट खूप भारी दिसत होता म्हणून वाटलं तुम्हाला दाखवावं. बघा किती भारी दिसतोय. तिकडून मुंबईवरून लिहून बराच टाईम झालेला आहे 3-1 घंटे अर्ध्याच्या वर जर्नी पार केलेली आहे. आता मनमाडला थांबलेलो आहे तिथे अंडा आमलेट बनवून घेत आहेत. बॅगी वगैरे सोबतच घेऊन आलो म्हणलं टाईम लागला कशाला उगं मदत ठेवायचं त्याच्यामुळे आता थोडासा खाऊता आमलेट वगैरे. आता जेवण म्हणजे हे जेवण करून घेऊता इथं 2-3 जितके काहीतरी वडापाव खाल्ला आता आमलेट खाऊता आणि मग बसला ट्रेनमध्ये. इथून लागतील समजा किती वाजले 9:30 वाजले 12:30 पर्यंत पोहोचतो आम्ही औरंगाबादमध्ये. बिरजूभाई इनका नाम बिरजूभाई. आता फार मोठा ट्विस्ट झालेला आहे. आम्ही ते अंडा आमलेट त्याच्या नादामध्ये काय केलं थांबलो ट्रेन निघाली तर आम्ही म्हटलं आता इथून तिथून पास आहे बायपास आहे मला तुम जाता येते म्हटलं तर आम्ही जनरलमध्ये चढलो आणि इथं बंद आहे दरवाजा. आम्हाला आमच्या काय म्हणतात डब्यामध्ये जाता येणं सीट वगैरे तिकडे स्लीपरच्या सीट आहेत आमच्या दोघांच्या 1 तासानंतर गाडी थांबत तेव्हा आम्ही आमच्या सीटवर तर स्लीपरच्या सीट असून आम्हाला उभं टाकून जावं लागत आहे. त्याला म्हणतात लय भयानक नशीब स्कॅम झाला मोठा आमच्यासोबत. आता 1 घंटा थांबावं लागेल दुसरे स्टेशन आल्या उतरावं लागेल मग आमच्या सीटवर जावं लागेल म्हणजे झोपायची सीट असून सुद्धा आम्हाला उभं टाकावं लागत आहे. किती अवघड आहे नशीब. एका स्टेशनवर थांबली गाडी आलो आम्ही आमच्या वापस डब्यामध्ये भेटलेलं आहे आम्हाला आमचा वापस सीट हक्काचं. पोचलो औरंगाबादमध्ये. रेल्वे स्टेशनवरचा ब्लॉग घ्यायचा राहिला होता. साहिल भाई आलते आम्हाला घेण्यासाठी. अब्बा अंधारामुळे दिसत नाही आहे. आता आलो पोहोचलो फ्लॅटमध्ये. आता हे बिल्डिंगवर जात आहे 5-10 मिनटात बिल्डिंगमध्ये जाऊ फ्रेश वगैरे हो
आणि झोपून जाऊ. Day 2. मॉर्निंग मित्रांनो, परत एका नवीन दिवसात सुरुवात. आज आम्ही आहेत औरंगाबादमध्ये. बघा खंदारे किती फॉर्मल ड्रेसमध्ये, एकदा खंदारे स्टाईल होऊ द्या दोन्ही हातानं. आम्ही आलो आता इथं थोडंसं फिरतो वगैरे मग जाऊ जिंतूरला. सध्या औरंगाबादमध्येच आहेत. जेवण वगैरे आत्ताच केलं मस्त. थोडंसं म्हणलं आता मस्त पडदे वगैरे लावून फॅन वगैरे चालू आहे. आता सुस्ती येत आहे आता थोडीशी, झोपा वाटत आहे, पण थोडं म्हणलं पाठ वगैरे टेकावून मग जावं. ते आजी चव्हाण आले इकडून, ते उघडे ते दरवाजा लावत आहे. बघा हे दरवाजा लावून घेत आहे. तर कपडे घातलेले नाहीत, फ्रेश व्हायला गेले ते आंघोळ वगैरे करण्यासाठी. आले, दाखवू का तुम्हाला? दाखवू का? दाखवू लपत आहे तो. आता जेवण वगैरे झालं, आत्ता तयारी म्हणत आहेत जाऊ जिंतूरला वगैरे. खंदारे स्टाईलवाले खंदारे काय करतात काय माहीत. आम्ही तर जाणार आहेत आज, कारण की घरी डबल रामू काकाला कामं लागले, तर आता जावं लागेल घरी लवकर. फोन आले सकाळीच पप्पाचे, आता जात आहेत थोड्याच वेळात. थोडंसं आराम आहे खंदारे इथं. फॉर्मल ड्रेसिंग काय करायचं मला ते कळलं नाही. इथं फिरायचे आमचे यशराज भैया जेवण करायचं. आमचं आताच झालेलं आहे जेवण. अरे कहना क्या चाहते हो? खंदारे स्टाईल तुम्ही बाजूला आज आले खूप दिवसानंतर आमच्या फ्लॅटला. आपण त्यांना जेवण करता करत नाहीत, काही इम्पॉर्टंट वर्क आहे म्हणतात ना. विचार करतात काय वर्क आहे. काय वर्क आहे तुम्हाला? काहीच वर्क नाही. तुम्ही जेव्हा मी तुम्हाला जॉईन होतो थोडा वेळ खंदारे स्टाईल कंटिन्यू आहे. A few moments later. मित्रांनो, आता आम्ही जस्ट मध्ये औरंगाबादमधून बाहेर पडलेलो आहेत, चाललेलो आहेत. तरी आत्ता संध्याकाळचे 4:36 झालेले आहेत. 7 वाजतील जवळपास जिंतूरमध्ये पोहोचणार. सध्या आम्ही जालन्यामध्ये आहेत. 5:41 झालेले आहेत. तुम्हाला म्हटलं होतं, पण आमच्या संघाचे छोटे मोठे स्कॅमले भारी होतात. टायर पंक्चर झालेले, टायर पंक्चर वगैरे काढूता. अर्धा घंटा जाईल याच्यात होता. टायर पंक्चर काढून नंतर जाऊता. ते पाय ना की स्कॅम स्ट्रगल जिंदगी. तुम्हाला सांगितलं ना गाडी वगैरे पंक्चर झाली, तर आता म्हणलं तोपर्यंत काय करावं. म्हणलं त्याला चहा वगैरे नाश्ता वगैरे करूता. थोडीशी लाईट भूक लागली होती, नाश्ता वगैरे करायचे. हा बयाला फ्रूट्स खाऊ वाटू लागले. आधी बयालाच काकड्या वगैरे घेतल्यात, खात आहेत. थोड्या वेळात जाऊता. 5-10 मिनटात पंक्चरला लावलेली आहे गाडी. ते झालं की लगेच निघणार आहे. होम स्वीट होम पोहोचलेलो आहे घरी. बराच वेळ झालं, 8:30 वाजले होते जवळपास. ते टायर पंक्चर झालं त्याच्यामुळे अर्धा 1 घंटा तिथंच गेला वेस्ट. 8:30 वाजले होते. आत्ता आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आत्ता रात्रीचे समजा 11 वाजलेले आहेत. आणि आत्तापर्यंत इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. ढक्कन बंद.